नमस्कार फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा प्रकारे सुंदर फुलं कसे विणायचे हे बघणार आहोत। हे मी काट्या चमच्यांनी बनवलेले आहेत। खूप सोपे आहेत आणि खूप सुंदर दिसतात। कसल्याही सजावटीमध्ये तुम्ही हे बनवू शकता। होम डेकोरेशनसाठी किंवा पर्सवर लावायला खूप छान दिसतात। हे बघू शकता किती सुंदर आहेत आणि खूप लवकर होतात। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला असा काटा चम्मच घ्यायचा आहे आणि या चम्मचला एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे। सुरुवातीला एक सिंपल गाठ व्यवस्थित मारायची आहे अशा पद्धतीने। आणि नंतर आपल्याला असे आडे टाकत याच्यावर 20 ते 25 वेळा असंच टाकायचं आहे। हे बघू शकता व्हिडिओमध्ये। अगोदर बोटाच्या मध्ये धरायचं या पद्धतीने आणि नंतर असा आडा टाकायचा आहे, म्हणजे आपली व्यवस्थित पाकळी येईल। इथे मी असंच कंप्लीट करून घेते। हे बघू शकता इथे मी 22 वेळेस कंप्लीट करून घेतलेलं आहे। जेवढं तुमच्या चम्मचवर बसेल तितके वेळेस तुम्ही असंच आडे टाकून कंप्लीट करून घेऊ शकता। आता आपल्याला धागा कट करायचा आहे आणि आता लवकर सुई होण्यासाठी काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला चिकटपट्टीला लावायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला उलन चिकटपट्टीला लावायची आहे आणि कट करून घ्यायची आहे या पद्धतीने। हे बघू शकता आपल्याला एकदम टोक काढायचं आहे, म्हणजे आपली सुई लवकर ओवल्या जाईल आणि या पद्धतीने आपल्याला सुई ओवायची आहे। हे बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित पकडून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या टोकाकडून आपल्याला शिवायचं आहे। जिकडून आपण फासे टाकले होते तिकडून न शिवता दुसऱ्या टोकाकडून आपल्याला हे या पद्धतीने शिवायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त ढिल्लं पण नाही, आपल्याला मिळेल। आणि असे फासे टाकून आपल्याला हे घट्ट करायचं आहे। आता आपल्याला पूर्ण चम्मचून काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ह्या अशा पाकळ्या करायच्या आहेत। हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीने हे फूल आहे आणि खूप सुंदर दिसते। तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे मी मोती लावणार आहे, तर आपल्याला सुईमध्ये मोती घालायचा आहे आणि व्यवस्थित मधोमध हा मोती लावायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। असे आपल्याला फासे टाकत शिवून घ्यायचं आहे।
आणि एक्स्ट्राचा धागा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपलं फूल तयार आहे. हे बघू शकता. इथे मी आणखीन कलरची फुलं करून घेतलेली आहेत. याच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.